आपल्या सर्वांमध्ये आपल्या सर्वांचे ह्या रामराज्य यात्रेचे राष्ट्रीय समन्वयक आदरणीय आशुतोषजी, त्याचबरोबर ह्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित महावीरजी पाटणी साहेब, राजूजी जागीरदार साहेब, जगदीशजी बियाणी साहेब, राठीजी आहेत, अवस्थिताई आहेत, हरिसिंगजी साहेब, उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनो आणि माझ्या भगिनींनो, ही यात्रा काय आहे काय नाही आहे, हा कॉन्सेप्ट काय आहे ह्याच्यावर एक 5 मिनिटं प्रास्ताविक मी मांडेल आणि त्याच्यानंतर ही सविस्तर पूर्णपणे मांडेल हे आदरणीय आशुतोषजी देतील. आपल्या सर्वांना माहिती आहे की इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रभू श्रीराम जेव्हा लंकेत गेले होते सीतामाताला सोडण्यासाठी, तर ज्याच्यावर आपण ज्याला रामायण म्हणतो, तर ते ज्या रस्त्याने गेले होते त्याच रस्त्यावर आज श्रीलंकेपासून ते परत अयोध्यापर्यंत एक रामराज्य युवा यात्रा अशी काढण्यात आलेली आहे. ह्या यात्रेचे अध्यक्ष डॉक्टर रामावतारजी शर्मा असे आहेत आणि ही आपले जे सुदर्शन चॅनलचे जे चेअरमन आहेत सन्माननीय सुरेशजी चव्हाणके साहेब, यांच्या ग्रुपने हे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे आणि त्यांचे चिरंजीव प्रदोष म्हणून आहेत. ही युवा यात्रा म्हणून तिकडनं हे चालत आहे. श्रीलंकेमधून अशोक वाटिका या ठिकाणून ही यात्रा सुरू होत आहे. 15 तारखेला सुरू झाली, 15 डिसेंबरला, आणि येणाऱ्या 20 जानेवारीला ही यात्रा अयोध्या नगरीमध्ये पोहोचणार आहे. हे करत असताना एकूण 10,000 किलोमीटर आणि 8 राज्य असा प्रवास सगळेजण तिकडनं करत आहेत. आता हा प्रवास का केला पाहिजे आणि ही यात्रा का होती, याचा मूळ उद्देश काय आहे हे सगळं आशुतोषजी आपल्याला समजून सांगतील. मुळात मी हे सांगू इच्छितो की आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराचं हे भाग्य आहे की ह्या सर्व प्रवासामध्ये आपलं नशीब आहे की ही यात्रा आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातून एक दिवस चालली. साधारण 28 तारखेला संध्याकाळी 4च्या सुमारास सर्व यात्रेकरी आपल्या शहरामध्ये पोहोचणार आहे. तर सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीने आम्ही सगळे एकत्र आलो आणि आम्ही असा निर्णय घेतला की ह्या यात्रेचं आपल्याला इकडे जोरदार स्वागत करायचं आहे. त्यांचं इकडे आमचे जे पालक आहेत आदरणीय डॉक्टर भागवतजी कराड साहेब यांच्या संकल्पनेतून पुन्हा एकदा जे आपण बागेश्वर धाम सरकारसाठी जे केलं होतं तसंच ह्यावेळेसही आपल्याला इकडे एक मोठी पदयात्रा काढायची आहे. ही पदयात्रा साधारण क्रांती चौकातून संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल आणि गुलमंडीपर्यंत जाईल. सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीने सर्वपक्षीय सर्व सामाजिक संस्थांना ज्यांच्या मनात, ज्यांच्या वागण्यात, ज्यांच्या आयुष्यात हिंदुत्व आहे, ज्यांच्या विचारात हिंदुत्व आहे, अशा सर्व नागरिकांना एकत्र परत एकदा जोडून आपण ही यात्रा क्रांती चौकपासून ते गुलमंडीपर्यंत काढणार आहोत. ह्या पदयात्रेचे पूर्ण डिटेल्स काय असतील काय नसतील हे आम्ही तुम्हाला प्रेस नोटच्या माध्यमातून सगळे आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. मुळात ह्याच्यामध्ये उद्देश असा आहे, आपल्या शहरामधील जे युवक आहेत, जे नागरिक आहेत, त्यांच्या मनामध्ये प्रभू श्रीराम आणि त्यांच्या चरित्राबद्दल जे विचार आहेत ते निर्माण करणे. आता आशुतोषजींनी आपल्याला युवा रामराज्य यात्रेचं माहिती दिली, पण ही युवा रामराज्य यात्रा काढण्यामागचा उद्देश काय आहे की मागच्या 495 वर्षापासून आमचे अयोध्येतलं राम मंदिर, बालरूपातले राम, हे मंदिर पूर्ण नव्हतं. बाबरी ढाचा इथे होता आणि 1992ला तो बाबरी ढाचा संतप्त हिंदूंनी पाडला आणि त्यानंतर याची लढाई सुरू झाली. 76 लढाया झाल्या, 3.5 लाख लोक मारले गेले. 77वी लढाई विश्व हिंदू परिषदेने हातात घेतली, साधू संतांना उपस्थित घेऊन, सोबत घेऊन, आणि 1984ला ही लढाई सुरू झाली. आणि आपण पाहतो की त्या लढाईचं स्वरूप
या निमित्ताने जनजागरण झालं. गावागावामध्ये ज्या शिला आहेत त्याचं पूजन झालं. 2.5 लाख गावामधून 2.25 लाख शिला अयोध्येत पोहोचल्या. एक वीट घेऊन चला. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे काम सुरू झालं होतं. राम जानकी रथयात्रा निघाल्या आणि कोर्टामध्ये केस, त्याचा निकाल आपल्याला माहिती की नोव्हेंबर महिन्यामध्ये 2019ला सुप्रीम कोर्टाचा 5 फेब्रुवारी 2 राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास स्थापन झाला. त्यानंतर निधीचं आवाहन केलं गेलं. मोठ्या प्रमाणात निधी जमा झाला आणि प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. या विषयामध्ये भव्य दिव्य मंदिर अयोध्येमध्ये तयार होत आहे. अमेरिकेमध्ये 1100 मंदिरामध्ये कार्यक्रम होणार आहे. देशभरातल्या 5 लाख मंदिरामध्ये कार्यक्रम होणार आहे. आणि म्हणून जगभरामध्ये आमचं अस्मितेचं प्रतीक असलेलं राम मंदिर यासाठी प्रचंड जल्लोष आहे. आणि ती पार्श्वभूमी घेऊन ही रामराज्य यात्रा प्रभू राम आणि सीतामाईच्या पवित्र पादुका घेऊन ही शहरात येते. याच्या दर्शनासाठी लोकांनी यावं असं आव्हान आपण करतोय. प्रभू श्रीराम ज्या मार्गाने वनगमन त्यांनी केलं होतं, पण येताना मात्र ते पुष्पक विमानाने परत आले. ज्या लोकांनी त्यांना या काळामध्ये मदत केली त्यांचं आभार मानण्याचं राहून गेलं. हा सगळा विषय समोर ठेवून जिथं जिथं कायगाव टोका असेल, पैठण तालुका असेल, अनेक ठिकाणी प्रभुरामाचा पदस्पर्श झालेला आहे. या ठिकाणी ही यात्रा जाणार आहे आणि म्हणून हे औचित्य साधून ही रामराज्य यात्रा आपण काढत आहोत. समग्र रूप से सारे बिंदुओं को, और अभी हमारे युवराज ने आपके सामने रख ही दिया है, उसमें कुछ अलग से कहने की आवश्यकता नहीं है. वस्तुतः एक ही बिंदु है जिसको हमको इन सारे विषयों के बीच में डालना है. यह राजनीति का या अन्य किसी प्रकार का विषय ना हो करके ये हमारे हृदय में जो धार्मिक आस्था है और संस्कृति है, उस आस्था को दृढ़ करके संपूर्ण हिंदू समाज के मध्य में उसी मूर्तिमान भगवान राम को स्थापित करके आगे युवाओं के मन में उनका एक आदर्श स्थापित करने का उद्देश्य लेकर के प्रारंभ की गई यात्रा है. 15 दिसंबर से और 20 जनवरी 22 जनवरी आगे 1-2 दिन पीछे अयोध्या तक पहुंचने वाली इस यात्रा में सबसे महत्वपूर्ण जो बिंदु है, जो हमारे लिए सौभाग्य है कि जो चरण चिन्ह हमारे सामने आ रहे हैं वह हमारी मान्यताओं के अनुसार करोड़ों वर्ष पहले भगवान श्री राम जिस मार्ग से अयोध्या से निकल करके और 17,500 किलोमीटर दंडकारण्य में जाते जाते अलग 241 स्थानों पर प्रवास स्थान से होकर के और जब लंका पहुंचे हैं, तो उन सभी स्थानों पर जो पावन रज है, वहां की मिट्टी है, वहां कोई रहता है नहीं रहता है, आज वहां उन पावन रज से ये खोजने का प्रयास किया गया है कि इसमें साक्षात हमारे भगवान श्री राम की चरणों की रज है, मां सीता के चरणों की रज है, और उसी रज से और वहां की पावन नदियों से मिला करके और वह चरण चिन्ह बनाए गए हैं. उन चरण चिन्हों में भगवान के चरणों में जो चिन्ह है वो भी अंकित है. तो अभी राम राज यात्रा है, राम जी आए हैं. राम जी आने का जो एविडेंस है, जो साक्ष्य है, उनके चरण हैं. इसलिए हमारा उद्देश्य है कि सभी में जो श्रेणियां हैं, वो श्रेणियां, विभक्त श्रेणियों को समन्वित करते हुए राम से जोड़ करके और संपूर्ण मानव समाज के लिए कैसे हम एक आदर्श स्थिति स्थापित कर सकें, यही राम राज्य यात्रा का उद्देश्य है. दूसरा एक महत्वपूर्ण विषय, राम जी का मंदिर बन रहा है, बनने को है, बन जाएगा, उसकी व्यापकता हो रही है. इसके लिए व्यापक संघर्ष हुआ है, किंतु अभी राम राज्य आना लाना ये हमारे पक्ष का काम है, और ये काम करने के लिए संकल्प लेकर युवाओं को इस काम में लगाना होगा. यह यात्रा का मुख्य उद्देश्य है. मुझे यही इतनी बात आपके बीच में कहनी है. आजच्या या प्रेससाठी मंचावर उपस्थित माननीय आशुतोषजी, महावीर पाटणेजी, जगदीश बियानीजी, राजीव जागीरदारजी,
विजय अवस्थी मॅडम, संजय खांबायते, महेश माळवतकर, लक्ष्मीनारायण राठी, हरिसिंगजी, नरेशजी सिंगजी, धर्मेंद्र जांगीर, आशीष अग्रवाल, वैभवी अवस्थी, स्नेहा परिवार आणि हर्षवर्धन कराड, ज्योती मिश्रा, कल्याण दांगोडे आणि पत्रकार मित्रांनो, सगळ्यांची यादी देतो तुम्हाला. राम म्हणजे आपल्या हिंदू समाजाचं आराध्य दैवत. राम म्हणजे एक आदर्श पुत्र, राम म्हणजे एक आदर्श भाऊ, राम म्हणजे एक आदर्श पती, राम म्हणजे आदर्श शिष्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राम हे सर्वांचं आराध्य दैवत. असं आराध्य दैवत आपलं मंदिर अयोध्येमध्ये होतं, पण 1528 मध्ये बाबराने त्या मंदिराला तोडलं आणि तोडल्यानंतर त्या ठिकाणी परत मंदिर व्हावं म्हणून 76 लढाया, जसं राजीवजींनी सांगितलं 76 लढाया झाल्या, पण त्यात काही यश आलं नाही. 6 डिसेंबर 1992 साली संतप्त हिंदूंनी बाबरी मस्जिदचा ढाचा उद्ध्वस्त केला व सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच बाजूने निर्णय दिला की त्या ठिकाणी मंदिर होतं. मग मंदिर व्हावं म्हणून नंतर बरेच प्रयत्न केले, पण विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आलं होतं आणि शेवटी 3 वर्षापूर्वी त्या मंदिराचं भूमिपूजन आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांनी केलं. निधी संकलन झालं. निधी संकलन मध्ये समजा कोणी 5-50 लोकांनी मंदिर बांधू शकलं होतं, पण जसं शिलान्यास झाला म्हणजे प्रत्येक गावातून वीट जशी नेली तसं प्रत्येक गावातून 10 रुपयापासून ते 1000 पर्यंत पैसे जमा केले आणि जवळजवळ पेपर मधला आकडा मला एक्झॅक्ट माहित नाही, पण 3000 कोटी रुपये जमा झाले असं म्हणतात, मला माहिती नाही, पण जरुरीपेक्षा चांगलं आणि एक चांगलं भव्य मंदिर आता तयार झालेलं. त्याचं उद्घाटन 22 तारखेला लोकार्पण सोहळा, उद्घाटन म्हणण्यापेक्षा लोकार्पण सोहळा 22 तारखेला आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब करतायत आणि त्यासाठी देशातील निवडक 8000 लोकांना बोलवलं. 8000 मध्ये 4000 हे साधू संत आणि महात्मे आणि 4000 त्या ट्रस्टच्या माध्यमातून आमंत्रण दिलेले आहेत. आता हे सर्व करत असताना आपला आराध्य दैवत राम यांच्या पादुकाची एक यात्रा निघालेली आहे. ती यात्रा निघालेली आहे श्रीलंकेत. ही यात्रा आपल्या संभाजीनगर शहरामध्ये 28 तारखेला दुपारी 4:30 वाजता येणार आहे. येत असताना त्या यात्रेचं जागोजागी समजा वाळूजला स्वागत होत आहे, पंढरपूरला स्वागत होत आहे, आपल्या जिल्ह्यात एंट्री होती त्या ठिकाणी स्वागत होतेच, पण आपण आपल्या शहरवासियांच्या वतीनं महावीर चौकामध्ये महावीर स्तंभचं तिथं एक हार अर्पण करून आपण त्या यात्रेचं स्वागत करू आणि ती यात्रा क्रांती चौकात येईल आणि क्रांती चौकापासून ती यात्रा पुढे पैठण गेट पहिले गुलमंडीला जाईल आणि गुलमंडीला आपण तिथं समारोप करणार सभा. तर आपल्या माध्यमातून आपण सर्वांनी या यात्रेमध्ये समाविष्ट व्हावी ही आमची विनंती आहे सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीने. आणि आपल्या माध्यमातून आपल्या शहरातील हिंदू प्रेमींना त्या पादुकाचं दर्शन घेता यावं म्हणून आम्ही आव्हान करतो की आपण भाविकांनी मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये समाविष्ट व्हावं असं आव्हान आम्ही करतोय आणि मला खात्री आहे की बरेच भाविक या दर्शनासाठी येतील. आता मंदिर तुम्ही म्हणाल 22 तारखेला किती गर्दी काय, तर तुम्हाला माहिती आहे अयोध्या नगरी सजलेली आहे. आता अयोध्या नगरी सजलेली आहे, तिथं विमानतळ झालेलं आहे. 30 तारखेला प्रधानमंत्री मोदी साहेब त्याचं उद्घाटन करतायत. आजच मी रेल्वे स्टेशन बद्दल वाचत होतो. अयोध्येला जवळजवळ काही किलोमीटर रेल्वे स्टेशन मोठं केलेलं आहे. 100 विमाने ऍट ए टाइम उतरतील एवढं तिथं विमानतळ मोठं झालेलं आहे आणि नुसतं हे केलं, त्यांची राहायची व्यवस्था केली.
यानंतर शेकडो रेलगाड्या तिथं सुटणार आहेत. आपल्या शहरातून सुद्धा 2 रेल्वे गाड्या जाणार आहेत, पण त्या कधी ते तारीख म्हणजे फोन आहे की आपको 2 गाडी लेकर आना है. पण असं प्रत्येक राज्यातून गाड्या येणार आहेत, प्रत्येक ठिकाणून गाड्या येतील, प्रत्येक कधी येतील काय येतील आम्हाला तारीख येईल. पण तिथं गेल्यानंतर मात्र तिथं राहायची व्यवस्था, खायची व्यवस्था, जेवायची व्यवस्था, सगळी व्यवस्था तिथं होणार आहे. प्रत्येक शहरातून तिथे गाड्या जाणार आहेत, पण एकदम शक्य नाहीये. हळूहळू हळू करत त्याच्यामध्ये ही व्यवस्था लागू शकते. तर एकंदरीत आपण सर्वांना आपल्या माध्यमातून आपण ह्या कार्यक्रमासाठी 28 तारखेच्या संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी यावं अशी माझी विनंती आहे. तुम्हाला काही विचारता विचारू शकता. रेल्वेचा खर्च तुम्ही सांभाळणार आहे का? 2 रेल्वे तुमच्या गावात कॉन्ट्रीब्युशन नाही आता तुम्ही म्हणलं प्रत्येक शहरातून 2 गाड्या जातील, त्या ठिकाणाहून कॉन्ट्रीब्युशन करून रेल्वे खर्च करा. आता आम्ही आमचं कॉन्ट्रीब्युशन करू. आम्ही जे राम भक्त आहोत, आमची हिंदू जनजागरण समिती, त्यांना सांगितलं तुम्हाला 2 गाड्या येणार आहेत, आम्ही आमच्या ह्यांनी करू. साधारणतः किती लोक येणार आहेत? काय नेमकं नियोजन आहे आणि काय भाविकांना आवाहन करणार? छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये 28 तारखेला संध्याकाळी 4 वाजता रामाच्या पादुका घेऊन निघालेली यात्रा येत आहे. 22 जानेवारीला अयोध्यामध्ये राम मंदिराची उद्घाटन होऊन सर्व जनतेसाठी प्रधानमंत्री मोदी साहेब खुलं करणार आहेत. त्या निमित्तानं श्रीलंकेवरून निघालेली ही पादुका घेऊन निघालेली यात्रा संभाजीनगर शहरामध्ये 28 तारखेला येत आहे. आणि त्या यात्रेचं स्वागत करण्यासाठी सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं आज आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये संपूर्ण यात्रेबद्दल माहिती दिली. मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की आपण या यात्रेमध्ये सामील व्हावं आणि रामाच्या आपलं आराध्य दैवत रामाच्या पादुकेचं दर्शन घ्यावं. ही यात्रा क्रांती चौक ते गोलमंडी राहील आणि त्यानंतर साधू संतांच्या हस्ते तिचं समारोप. या चरण पादुकांचं दर्शन जे आहे ते सर्वसामान्यांना घेता येणार आहे, तर किती जनसागर हा राहू शकतो? आमची अपेक्षा आहे की या यात्रेमध्ये साधारण 10,000च्या आसपास जनता येईल आणि चरण पादुकेचं दर्शन घेईल. असं म्हटलं जातं जेव्हापासून भाजप सरकार आलं तेव्हापासून हिंदुत्वाचं वातावरण खुलून निघतंय. भाजप सरकार आल्यामुळे हिंदुत्वाचं वातावरण निघतंय असं म्हणू शकाल तुम्ही, पण त्याही पेक्षा अयोध्येमध्ये रामाचं मंदिर व्हावं ही प्रत्येक हिंदूची भावना होती. प्रत्येक हिंदू बांधवांना वाटत होतं की अयोध्येमध्ये रामाचं मंदिर व्हावं आणि ते आज स्वप्न साकार होत आहे. म्हणून हिंदू समाज त्याबद्दल आनंद व्यक्त करतोय. आणि 22 तारखेला ज्या दिवशी राम मंदिर सर्वांसाठी ओपन होतंय अयोध्येमधलं, तर त्या दिवशी सर्व मंदिरामध्ये रोषणाई केली जाईल. त्याचबरोबर भजन, कीर्तन, रामकथा, सुंदरकांड, हनुमान चालीसा यांचं पाठन केलं जाईल. डॉक्टर, विरोधक टीका अशी करतायत की हे राम मंदिर काय मोदींचं नाही आहे, हे हिंदूंचं आहे आणि राम मंदिर बांधण्यामध्ये भाजपचा काही हात नाही आहे. तर याचा एवढा इव्हेंट का केला जातो? सरकार मोदी सरकारला याचा फायदा मिळणार नाही टीका. विरोधकाचं काम करणे टीका करणे आणि इथं राजकारणाचा कुठंही प्रश्नच येत नाही. ह्या राजकारणाच्या पुढं जाऊन हिंदू समाजाच्या भावना आहेत अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं, ते पूर्ण होत आहे म्हणून आम्हाला आनंद आहे. म्हणून विरोधकांना आता टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे काही राहिलेच नाही. त्यांनी इव्हन ज्यावेळेस राम मंदिराचं भूमिपूजन होतं त्यावेळेस सुद्धा त्यांनी टीका केली होती. भूमिपूजन करायची काय गरज आहे? कुठलंही चांगलं काम करत असताना त्याचं भूमिपूजन झालं पाहिजे. आता काम संपूर्ण झालेलं आहे, त्याचं पण एक चांगलं लोकार्पण सोहळा झाला पाहिजे. म्हणून विरोधकाच्या टीकेला जास्त लक्ष द्यायचं नाही. त्यांना दुसरा विषय काही नाही टीका करण्याशिवाय, बोलण्याशिवाय, म्हणून ते टीका करत असतील. ते निमंत्रण कोणाला दिलं आणि कोणाला दिलं नाही याची मला सुद्धा कल्पना नाही. पण हा विषय तो ट्रस्टचा आहे. जी राम मंदिर बांधणारी जी ट्रस्ट आहे ते ट्रस्टचा विषय आहे. म्हणून त्यांनी कोणाला निमंत्रण दिलं आम्हाला माहिती, पण आम्ही मात्र आमच्या गावामध्ये, आमच्या शहरामध्ये चांगल्या तऱ्हेनं
राम मंदिर लोकार्पण सोहळा पाहणार आहोत आणि सर्व नागरिक समाविष्ट कसे होतील त्यासाठी प्रयत्न करणार. 2024च्या निवडणुकीमध्ये राम मंदिराचा त्याचा फायदा होणार नाही मोदी सरकारला, आपण जर भूमिका केली. या विषयावरती आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाहीये. आम्हाला आमचं आराध्य दैवत राम यांचं मंदिर अयोध्येत होत आहे हे सर्व सकल हिंदू समाजासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आज हा जो आम्ही कार्यक्रम घेतोय हे एक पक्ष म्हणून नाही, संघटना म्हणून नाही, एक हिंदू म्हणून सकल हिंदू जनजागरण समितीतर्फे हा आम्ही कार्यक्रम घेतो. हो, सर्व पक्षांना बोलणार, सर्व पक्षांना आम्ही निमंत्रित करणार आहोत. जसं आणि केलेलं पण आम्ही संभाजीनगर मधील सर्व पक्षांना आमंत्रित करणार आहोत. जसं बागेश्वर धामची आम्ही कथा घेतली, सर्व पक्षांना आम्ही निमंत्रित केलं होतं, तसं आम्ही सर्व राजकीय नेत्यांना, सर्व ऑर्गनायझेशनना आणि सर्वांना आम्ही निमंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.